ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाणे आणि ज्योतिष तज्ञ सुनंदा शहाणे यांच्या निवासस्थानी काल गौरी गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। 3 दिवसाच्या विशेष सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करत आज विधिवत पूजा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महालक्ष्मीच्या आगमनानंतर ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींच्या विशेष पूजा आणि आरती संपन्न झाल्या, ज्यात नैवेद्य म्हणून 16 प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, फराळाचे पदार्थ आणि विविध मिठाई अर्पण करण्यात आले। यंदाच्या वर्षी शहाणे कुटुंबाने गोकुळ नगरीचा अत्यंत भव्य आणि देखणा देखावा साकारला आहे, ज्याने उपस्थित भक्तांचे लक्ष वेधले। दरवर्षीप्रमाणे त्यांनीही यावर्षी नवनवीन आणि नयनरम्य देखावा सादर केला आहे, ज्यामुळे वातावरण भक्ती रसात न्हाले आहे। शहाणे कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून गौरी गणपती बसवण्याची परंपरा अगदी निष्ठेने जपत आहे आणि दरवर्षी त्यांच्या कलेच्या भक्तीच्या नवनवीन रूपाचे दर्शन घडते। सुनंदा दिगंबर शहाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरामध्ये मोठ्या जल्लोषात महालक्ष्मीचे स्वागत करण्यात आले। यावर्षी आमच्या घरामध्ये छोटंसं मला बाळ आले जन्माला, म्हणून आम्हाला गोकुळची थीम करावीशी वाटली। यावर्षी आम्ही गोकुळ वृंदावनचा देखावा केलाय। देखाव्यामध्ये कृष्ण जन्म केला, आकाशवाणी जी होते ती दाखवली, कृष्ण जन्म दाखवला, यशोदा मातेने कृष्णाला ओखळाला बांधलं ते दाखवलं, गोवर्धन पर्वत, दहीहंडी आणि कृष्णाची रासलीला सगळं या दाखवलंय। आणि दरवर्षीप्रमाणे काल त्यांचंही मोठ्या उत्साहात स्वागत केलं। मेथीची भाजी भाकरीचा नैवेद्य करून त्यांचे आगमन झाले। आज महानैवेद्य होता। सकाळपासूनच पूर्ण पुरणपोळी आणि सुग्रास जेवणाची तयारी सुरू होती। 12 वाजता त्यांची आरती केली, महाआरती झाली आणि आता संध्याकाळी सवाष्णींचं हळदी कुंकू राहील आणि रात्री 12 वाजता महाआरती होईल आणि उद्या दही भाताचा नैवेद्य दाखवून आणि रात्री त्यांचं संध्याकाळपर्यंत विसर्जन होईल। नमस्कार, मी कल्याणी शशांक नागरे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरींचे आगमन झालेले आहे। यावर्षी आम्ही गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण अवताराची कृष्णाचा बालपणीचा अवतार आम्ही आपल्या देखाव्यात सादर केलेला आहे। आज गौरी पूजनाचा दिवस, त्याच्यामुळे सकाळपासून आज पूजा, महानैवेद्य, महाआरती आणि यथासांग देवीची आराधना झालेली आहे। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शहाणे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, आमदार राहुल टिकले, आमदार सरोज आयरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, व्यापारी बँकेचे अध्यक्ष सहसंपर्क प्रमुख शिवसेना दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, रमेश धोंगडे, जगदीश पवार, भैया मणियार, बालाजी सोशल फाउंडेशनचे कैलास मुदलियार, राष्ट्रवादी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे, व्यापारी बँकेचे संचालक खोले, योगेश नागरे, बिझनेस बँकेचे संचालक नेमिचंद कोचर, बंटी कोरडे, मंगेश लांडगे, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, पत्रकार चंद्रकांत बर्वे, मनोज मालपानी, अंबादास शिंदे, सचिन वाघ, शकील शेख, अनिल गुंजाळ, राजेश काजळे, प्रशांत जेजुरकर, जितेंद्र नरवडे, नूर सय्यद, महेश लखवानी, प्रवीण नेटवणे तसेच सर्व सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, वकील आदी मान्यवर उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड।